आबलोलीत नवलाई देवींच्या पालखींची गळाभेट. शिमगोत्सवात भक्ती उत्साहाचा संगम. कोकण आणि शिमगोत्सव यांचं अनोखं नातं आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली येथे आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री नवलाई देवी यांच्या पालखी भेटीचा, तिन्ही बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा रंगताना दिसला. याच गळाभेटीने आबलोलीतील शिमगोत्सव उत्साहात, शांततेत व फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात आनंदाने साजरा करण्यात आला. हा सोहळा प्रत्यक्ष पाहताना डोळ्याचे पारणे फिटल्याचा अनुभव प्रत्यक्ष पाहायला मिळाला. नवलाई देवींची गळाभेट होताना दोन्ही पालखींच्या आतील नारळांची आपोआप अदलाबदल होते, अशी आख्यायिका सांगण्यात येते. अबलोली खालील पागडेवाडी येथील मानकरी रमेश गोंडबरे, प्रमोद गोंडबरे, राजेश गोंडबरे, दिलीप गोंडबरे, सुरेश गोंडबरे, शंकर गोंडबरे 9 दिवस नवलाई देवीचा नावाने श्रद्धापूर्वक कडक उपवास करतात. ते मानकरी नवलाई देवीचा पालखीसमोर सहानेवर धारदार शस्त्राने स्वतःच्या अंगावर हाणून घेतात. मात्र यावेळी कसल्याही प्रकारची इजा होत नाही किंवा साधे खरचटतही नाही किंवा रक्तही येत नाही. एकूणच हा पालखी भेट गळाभेट सोहळा भक्तांसाठी, भाविकांसाठी नेत्रसुख असते. या पालखी भेट गळाभेट सोहळ्याला आबलोली खोडदे पंचक्रोशीतील जनता बहुसंख्येने उपस्थित होते. आबलोली खोडदे येथील पालख्यांची दोन्ही बहिणींची गळाभेट होत असताना खोडदे येथील दुसरी पालखी एका बाजूस ग्रामस्थ नाचवीत असतात. पहिली पालखी भेटून निघून गेल्यावर दुसरी पालखी आबलोलीच्या ग्रामदेवतेला भेटते. अतिशय शिस्तबद्ध उत्साहात हा सोहळा पार पडतो. आबलोलीतील काही दादा कारेकर यांच्या जागेतील मैदानावर रंगणारा हा पालखी भेट गळाभेट सोहळा आधुनिक युगातही तितकाच संस्मरणीय ठरतो आहे. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.